नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, गणेशांची स्थापना झालेली आहे. आता अनंत चतुर्थीपर्यंत आपल्याला उपाय करायचा आहे. तो उपाय काय आहे बघा आणि कसा करावा हे मी सांगणार आहे तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, आता प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या असू शकतात. त्यातली त्यात लग्नाची अडचण तर खूप मोठी आणि भयंकर वाटत असते. बघा, प्रत्येक मुलामुलीचे वय आता लग्नाची वय होऊन गेलं तरीही पालकांची अशी तक्रार आहे की त्यांचे लग्न वेळेत होत नाही किंवा त्यांना त्यांच्या मनासारखा सुयोग्य जोडीदार असा मिळावाची प्रत्येकाला काळजी असते, टेन्शन असतं. जर यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा. ह्यात तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च नाही. उपाय काय आहे बघा, आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे. तांदूळ तुटलेला फुटलेला नसावा. आता किती घ्यायचा आहे तुम्ही 2 मुठी म्हणजे 1 डिश भरून तुम्ही तांदूळ घेऊ शकता. तो तांदूळ आपल्याला हळदीने तो पिवळा करायचा आहे. बघा, हळद थोडी पाणी घालून आपल्याला पातळ करायची नॉर्मल, आणि त्यात तो अक्षता टाकायच्या, म्हणजे ते तांदूळ टाकायच्या, त्याच्या अक्षता तयार करायच्या. त्या अक्षता आपल्याला 11 गणपतींना डोक्यावर व्हायच्या आहेत. तर आता वाहताना पहिल्यांदा आपण आपल्या घरातल्या गणपती बाप्पांपासून सुरुवात करणार आहोत. बघा, तुम्ही गणेश स्थापना केली असेल तर त्या गणपतीला आणि त्या गणपती समोरच आपला घरातला छोटासा पितळेचा गणपती आपण मांडलेला असतो, तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला व्हायचे आहे. त्यानंतर गणेश स्थापना केली आहे, शाडूची मूर्ती त्याच्यावर आपल्याला व्हायची आहे. आपल्या घरातच 2 झाल्या. त्यानंतर तुम्हाला मंडळाचे जे कोणते गणपती बसवलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला हे अक्षता व्हायच्या आहेत. अक्षता वाहिल्यानंतर फेकायच्या नाही, अशा त्यांच्या डोक्यावर व्हायच्या आहेत. वाहिल्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे, हे गणपती बाप्पा, हे सुख करता, दुःख हरता, विघ्न हरता, जशा तुमच्या डोक्यावर ह्या अक्षता पडल्या तशाच माझ्याही डोक्यावर लवकरच अक्षता पडू द्या आणि मला सुयोग्य असा जोडीदार मिळू द्या, अशी प्रार्थना त्यांना करायची आहे. तर हा उपाय करताना तुम्हाला मनापासून करायचा आहे. मनात किंतु परंतु अजिबात आणायचं नाही. जर हा उपाय तुम्ही मनापासून केला तर पुढच्या गणेश स्थापनापर्यंत तुमचा विवाह, तुमचं लग्न लवकर झालेलं असेल. उपाय करताना ज्याला करायचा आहे, म्हणजे बघा, आता मुलीचे लग्न जमत नसेल तर हा उपाय मुलींनीच करायचा आहे. मुलाचे जमत नसेल तर मुलांनी करायचे आहे. आता आईने किंवा वडिलाने, बहीण, भाऊ, आत्या, मामा, हा उपाय बाकी कुणीही करायचा नाही. हा उपाय फक्त मुलीने किंवा मुलीने. मुलीला जर लग्न करायचं असेल तर वर मिळवण्यासाठी करायचं आहे. तर बघा, उपाय खूप सोपा आहे आणि तुम्हाला अक्षता वाहताना एकाच दिवशी आणि हा एकदाच उपाय करायचा आहे. तुम्ही म्हणताल आता बघा, गणपती स्थापन झालेल्या 3 दिवस झाले, इथून पुढे दररोज तुम्हाला तसं करायचं आहे का, व्हायच्यात का अक्षता? तर नाही, फक्त तुम्हाला एकदाच व्हायच्या आहेत. म्हणजे तुम्ही उद्या वाहू शकता, परवा किंवा शेवटच्या दिवशी अनंत चतुर्थी दिवशी जरी तुम्ही वाहिल्या तरी सुद्धा चालेल. फक्त हा एकदाच व्हायचा आहे. फक्त वाहताना तुम्हाला पूर्ण 11 गणपतींना व्हायच्या आहे. हा उपाय तुम्ही मध्ये आधी सुद्धा करू शकता. पण बघा, आता आपल्याकडे एवढे गणपती बाप्पा आपल्याला परत मिळणार आहेत का एवढे? म्हणजे बघा, आता आपण आपल्या घरातले वाहू शकतो, पण दुसऱ्याच्या घरात जाऊन आपण हे असं नाही ना वाहू शकत. लोकांना अनेक प्रश्न पडतात की बाबा, हे आमच्या घरात येतात, आमच्या घरात येऊन हे काय करतात, असे प्रश्न लोकांना पडतात. आणि हा उपाय करताना तुम्हाला कोणालाही सांगायचं नाही. का सांगायचं नाही? जोपर्यंत तुमचं काम होत नाही, उपाय तुमचा सक्सेसफुल होत नाही, तोपर्यंत तुम्हाला कुणाला सांगायचं नाही. जर तुमच्या वयाची मुलं किंवा मुली असतील, ती सुद्धा त्यांना सुद्धा लग्न करण्याची इच्छा आहे, पण त्यांना सुद्धा सुयोग्य असं स्थळ मिळत नाही, त्यांचं लग्न जमत नाही, त्यांना सुद्धा काही अडचणी येतात, तर तुम्ही हा उपाय त्यांना सांगू शकता. नाहीतर तुम्ही उपाय करायला घेतला आणि तुम्ही प्रत्येकाला सांगत सुटला मी ह्याच्यासाठी हा उपाय करतोय, तर हा उपाय तुम्हाला फळ देणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कोणाला सांगायचं नाही. तुमचे मित्रमैत्रीण जर कोणी असेल आणि ते सुद्धा लग्नाच्या ह्याच्यात असतील तर तुम्ही त्यांना सांगू शकता. आणि बघा, आता आपल्या घरात 2 गणपती झाले, तर तुम्ही मंडळाचे, तुमच्या गावात जे कोणते मंडळ असेल तिथे गणेशांची जर स्थापना केलेली असेल तर तुम्ही तिथे जाऊन अक्षता त्यांना वाहून यायच्या आहेत आणि अगदी मनापासून त्यांना कळकळीने विनंती करायची आहे, गणपती बाप्पा, जशा तुमच्या डोक्यावर अक्षता पडल्या तशाच माझ्यासुद्धा डोक्यावर लवकरच अक्षता पडू द्या आणि मला सुयोग्य असा जोडीदार मिळू द्या, एवढीच तुम्हाला प्रार्थना करायची. हा उपाय करताना तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च होणार नाही. त्यामुळे हा उपाय नक्की सर्वांनी करा आणि ह्याचा अनुभव घ्या. बऱ्याच लोकांना याचे अनुभव आलेले आहेत. तुम्ही सुद्धा हा उपाय करा आणि अनुभव घ्या. पुढच्या गणेश स्थापनापर्यंत तुमचा सुद्धा विवाह लवकरच झालेला असेल. तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पण. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ.